मला आणखी नीतिशास्त्र जर कळलं नसेल की काय आहे नीतिशास्त्र, तर बघा हे मोहब्बते मोहीमधला सीन आहे, म्हणजे बघितला असेल सगळ्यामध्ये, की परंपरा, प्रतिष्ठा, अनुशासन ये गुरुकुल के 3 स्तंभ है और इन्हीं तीन चीजों से हम आपका आने वाला कल बनाते हैं. अशा टाईपमध्ये म्हणजे इन्स्टिट्यूशनल व्हॅल्यूज, संस्थात्मक मूल्य काय आहेत हेच सांगितलेलं आहे. त्यासोबतच सिटिझन चार्टर पण म्हणू शकतो आपण. सिटिझन चार्टर म्हणजे कसं, म्हणजे नागरी सनद ज्याला म्हणतो ना, की तिथे गेल्यानंतर कुठल्या सर्व्हिसेस भेटतात, सेवा आमच्या कार्यालयामध्ये किती कालावधीमध्ये भेटतात, कुठल्या दर्जाच्या भेटतात, स्टँडर्डच्या, हे वगैरे विषद केलेलं असतं. तसं हे पण सांगतात आपले संस्थेमध्ये काय भेटतं वगैरे. म्हणजे हे झालं बघा, सिटिझन चार्टरचं एक्झाम्पल पण झालं, संस्थात्मक मूल्याचं एक्झाम्पल पण झालं, म्हणजे इन्स्टिट्यूशनल इथिक्स, संस्थात्मक नीतिशास्त्र जे आहे त्याच्याबद्दल पण हे झालं. आणखी हे कशाबद्दल सांगते बघा, लिडरशिप जे असते ना, लिडरशिप बदलल्यानंतर संस्थेचे मूल्य सुद्धा कसे बदलू शकतात वगैरे. हेच एक्झाम्पल घेऊ. हे नारायण शंकर दाखवले होते मोहब्बतेमध्ये. त्यांनी खूपच जास्त दबाव तंत्राचा वापर, प्रेशर टॅक्टिक, जास्तीत जास्त डिसिप्लिनमध्ये राहायचं, सगळ्यांनी ओबिडियंट राहायचं वगैरे, अशा टाईपचं म्हणजे यांचं लिडरशिप स्किल होती. परंतु तिथंच शाहरुख खान राज बनून येतो आणि तो म्हणतो, दुनिया में कितनी है मोहब्बतें, फिर भी दिलों में चाहते, मर भी जाए दुनिया, काय मर भी जाए प्यार वाले, फिर भी जिंदा रहती है उनकी मोहब्बतें, असं सांगून तो विद्यार्थ्यांना म्हणतो की तुम्ही एवढा दबावात अभ्यास करू नका, हे प्रेशरने काही होत नसतं, तुम्ही थोडं बाकीच्या कल्चरल ऍक्टिव्हिटीज घ्या, किंवा एक मिक्स पण होऊ शकतो, तुम्ही बोलू शकता, फ्रेंड राहू शकता वगैरे, अशा टाईपचं ते मूवी आहे. म्हणजे दोन आयडियोलॉजी मधला स्ट्रगल दाखवला आहे त्याच्यामध्ये. प्रेमाचाच विषय होता असं दाखवला आहे. तर म्हणजे हे इन्स्टिट्यूशनल इथिक्स तसं लिडरशिप बदलल्यानंतर सुद्धा कसा परिणाम होऊ शकतो वगैरे, हेच एक्झाम्पल म्हणता येईल आपलं.